आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, प्रदूषण, धूम्रपान, मद्यपान, शारीरिक हालचाल न करणे या सर्व गोष्टींमुळे लोकांच्या मनावर आणि शरीरावर ताण पडत असतो. आरोग्य आणि फिटनेसबाबत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा तुम्हाला मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांचे रुग्ण बनवू शकतात. अशा जीवनशैलीतील आजारापासून दूर राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बॉडी डिटॉक्स. याचा अर्थ शरीराची अंतर्गत स्वच्छता. असे मानले जाते की शरीरातील साचलेले घाण बाहेर काढण्यात अनेक रोग टाळता येतात. आयुर्वेदात बॉडी डिटॉक्स जास्त चांगले मानले जाते. हे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकत असते. आपण काही पदार्थ नेहमी सेवन केल्याने तुम्ही शरीरातील प्रत्येक अवयव स्वच्छ करून त्यांना मजबूत बनवण्यास मदत करू शकतात. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये वात, पित्त, कफ हे त्रिदोष असतात, जे संतुलित असताना शरीरात विविध परिणाम करतात. जीवनशैलीतील घटकामुळे त्रिदोषाचा समतोल बिघडू शकतो, ज्यामुळे शरीरात विषारी द्रव्ये तयार होत असतात. आपले आतडे स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. असे न केल्यामुळे पोटाची समस्या अनेक समस्या सुरू होत असतात. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपायांनी मदतीने आतडे स्वच्छ करू शकतो. एक त्रिफळा चूर्ण. आयुर्वेदात आतडे स्वच्छ करण्याचे चमत्कारिक म्हटले आहे. यामध्ये आवळा, हळद आणि बेहेडा याचे मिश्रण असते. त्यासाठी आपण रात्री कोमट पाण्यासोबत ते सेवन केल्याने आतडे स्वच्छ होण्यास मदत मिळते आणि शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. मेथीचे दाणे दिवसा पाण्यात भिजवा, त्यानंतर ते गाळून रात्री झोपण्यापूर्वी घ्या. यामुळे आतडे स्वच्छ होण्याबरोबर पचनाच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होत असते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात कोरफडीचा रस मिसळून पिल्याने नैसर्गिकरित्या आतडे स्वच्छ होतात. त्याचबरोबर पचनसंस्था मजबूत होते आणि पोटाच्या समस्या देखील कमी होण्यास मदत होत असते. पुदिना आणि आल्याचे पाणी उकळून काही दिवस प्यायल्याने आतडे नैसर्गिकरित्या स्वच्छ होतात. त्याचबरोबर पचनाच्या संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. जिऱ्यामध्ये धाक विरोधी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात आणि ते आतडे स्वच्छ करण्यास मदत करत असतात. आपण त्याकरता काही दिवस 1 चमचा जिरे पावडर दह्यामध्ये मिक्स करून खाल्ल्याने आतडे स्वच्छ होण्याबरोबर पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.